नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। संघ महाराष्ट्र तर्फे आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थेतील नवनियुक्त लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल डॉक्टर त्र्यंबक दापकेकर सर आणि आमचे भ्राता जीवलग मित्र मार्गदर्शक संजयजी कोडगे यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन करावं। व्यासपीठावर उपस्थित विश्वासरावजी, भगवानराव दंडवेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर संजयजी कोडगेंचा स्वभाव हा संघटन मंत्री पदातून राजकीय क्षेत्रामध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची ही पहिलीच भरारी त्यांनी पुण्यात मारल्याबद्दल परत एकदा संजयजी कोडगे यांचं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात अभिनंदन करावं। कारण संघटन मंत्री म्हणून काम करत असताना एक वेगळ्या पद्धतीचा चौकट असते, पण आता ते पिंजरा तोडून बाहेर पडलेले आहेत, तर पक्षी आता मोकळा झालेला आहे त्या आभाळामध्ये भरारी घ्यायला। त्यामुळे आता त्यांना पाण्याची बातमी ठेवली, त्यांना अतिशय मनातून मी शुभेच्छा देतो की एक त्यांच्या कुटुंबातला सदस्य, भारतीय जनता पार्टी आणि परिवारातला सदस्य म्हणून पाण्याची बाटली ठेवीत सदस्य म्हणून मी त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीला आणि मी दापकेकर सरांना विचारलं की दापकेकर सर हा कार्यक्रम आयोजित केला। खरं तर दापकेकर सरांनी पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिलेक्टेड आपल्या लिंगायत समाजातल्या सगळ्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा यथोचित सन्मान केला। त्याबद्दल सर तुमचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो। मला इथं आल्याच्या नंतर कळालं की हा कार्यक्रम कशासाठी ठेवला, कारण मला अतिशय आनंद झाला। दोन्ही राहू दे, तुम्ही आता थांबा। मला इथं आल्याच्या नंतर कळालं की समाजाच्या मागण्या, समाज संघटित करणं, समाजाला राजकीय प्रगल्भता आणून देणं, समाज शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्याच्या दृष्टीनं, सहकार क्षेत्रात, वेगळ्या क्षेत्रामध्ये मागे पडलेल्या या समाजाला पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एक झालेलो आहोत। खरं तर मला मनापासून काही गोष्टी आता इथे आपल्या समोर सांगायच्या। संजय भाऊ, मी राज्यसभेचा खासदार होऊन आता 1.5 ते पावणे 2 वर्ष झाले। खासदार झाल्याच्या नंतर मी भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ अशी एक यात्रा केली। त्या यात्रेच्या दरम्यान ज्या 16 जिल्ह्यामध्ये लिंगायत समाज आहे त्या समाजाच्या संपूर्ण लोकांसोबत संवाद करण्यासाठी भक्तीस्थळ म्हणजे संत शिरोमणी आमचे सगळ्यांचे भूषण डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधीला मस्तक ठेवून तिथून मी ती यात्रा सुरुवात केली। त्याचा शेवट महात्मा बसवेश्वरांची जी कर्मभूमी आहे त्या मंगळवेढ्यामध्ये केला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लिंगायत समाजाने त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला। त्या अंतिम सभेच्या समारोपाच्या सभेत या राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे लोकनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः आले होते आणि आमच्या मागण्या आता तुम्ही ज्या मांडल्यात त्या मागण्यांपैकी सगळ्यात महत्वाची मागणी आपल्या सगळ्याला माहीत होणं आवश्यक आहे। यासाठी सांगतो की माननीय फडणवीस साहेबांनी आणि माननीय बावनकुळे साहेबांनी आता तुम्ही जो स्मशानभूमीचा विषय सांगितलाय त्याचा राज्य शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट GR निघालेला आहे की कुठेही ती स्मशानभूमी लिंगायतांच्या ताब्यात नसेल तर ती ताबडतोब परत द्या। हे आपला पहिला प्रयत्न त्याच्यामध्ये यशस्वी झाला। तो GR या राज्यातल्या सगळ्या तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये गेलेला आहे। तुम्हाला त्याच्यासाठी आता भांडण करायची गरज नाही, त्याचा अधिकृत GR निघालेला आहे आणि लिंगायतांची जी स्मशानभूमी आहे त्याला रुद्रभूमीचं हे नाव देखील माननीय फडणवीस साहेबांनी केल्याबद्दल त्यांचं देखील टाळ्याच्या गजरात तुम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे। आपली सगळ्यात पहिलीची ती मागणी होती की आमच्या लिंगायतांच्या स्मशानभूमी परत द्या। त्याकरता आता संजय भाऊ आपल्याला परत संघर्ष करायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्याचा GR निघालेला आहे। नंबर 1। नंबर दुसरी गोष्ट, माननीय फडणवीस साहेबांना तुम्ही आता जे म्हणालात ती गोष्ट खरी आहे की हा समाज जवळपास 10 ते 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 1.5 ते पावणे 2 कोटी लिंगायत समाज आहे। या लिंगायत समाजाची प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल असावीत का? असली पाहिजे। परंतु मी प्राधान्याने साहेबांना सांगितलं की साहेब, नागपूर पासून ते मुंबईपर्यंत 2 असे ठिकाण आहेत, त्याचं नाव आहे मुंबई आणि दुसरं आहे पुणे। त्या ठिकाणी आमचे लाखो विद्यार्थी गोरगरिबाचे येऊन त्या ठिकाणी निवास करतात आणि शिक्षण घेतात। साहेबांनी नवी मुंबई येथे तिथल्या सिडकोच्या MD ला बोलून
आम्हाला सगळ्याला बोलून त्या ठिकाणी जे खासदार आहेत आणि मंत्री आहेत गणेश नाईक यांच्यासोबत आमची बैठक झाली आणि लिंगायत समाजासाठी 4 ते 5 एकरची जमीन नवी मुंबईमध्ये आपल्या समाजासाठी आरक्षित झालेली आहे. हे आपला दुसरा विजय आहे खासदार झाल्याच्या नंतरचा. त्यामुळे त्या जमिनीवर आपल्याला वीरशैव लिंगायत भवन उभं करणं, नवी मुंबईमध्ये 1.5 ते 2 लाख लिंगायत आहेत. त्या लिंगायतांच्या आपल्या संपूर्ण मुंबईतल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनीसाठी आपल्याला स्वतः समाजामध्ये फिरून मी स्वतः झोळी घेऊन फिरणार आहे आणि तिथं पहिले आपल्याला हॉस्टेल लिंगायत समाजाचं जर केलं तर मुंबईतल्या आपल्या गोरगरीब तरुणा तरुणींना त्या ठिकाणी राहण्याची आणि सगळी सोय होईल. दुसरी गोष्ट पाईपलाईन मध्ये आहे ती आहे पिंपरी चिंचवड. कारण पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देखील लिहिलं आणि त्या पत्रावरती साहेबांनी एन्डॉर्समेंट करून जिल्हाधिकाऱ्यांना जागा शोधायला सांगितलेलं आहे. माझी या पुण्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे हात जोडून, इथे बरेच उद्योगपती आहेत, बिल्डर आहेत, साहेबांचा स्पष्ट आदेश आहे की लिंगायत समाजासाठी जागा आरक्षित करा, शिक्कामोर्तब करा. त्याच्यासाठी देखील आपल्याला झोळी घेऊन फिरावं लागेल. हे 2 हॉस्टेल जर समजा उभे टाकले तर माझ्या खासदारकीचं चीज झालं असं मी समजेल. आता एक गोष्ट जागा मिळाली तिथं हॉस्टेल उभं करायचंय, आता दुसरी इथं मिळवायची. आता संजीव आणि दापकेकर साहेब माझ्या मदतीला आले. मला अतिशय आनंद वाटला की दोन्ही भाऊ माझ्या आज सोबत आहेत. विश्वासराव आहेत, दंडवे साहेब आहेत, सावकार येणार होते. सावकार आले असते तर दुधामध्ये साखर पडली असती. कल्याण शेट्टी आले असते, आलेत का? सावकार आले, सावकारांच्या पुढे देखील सांगू आपण. खरं तर या सगळ्या गोष्टी समाजाच्या आहेत, हे समाजासाठी करायचं आहे आणि हा समाज बलिष्ठ करायचा आहे. कारण हा समाज अनेक वर्षापासून संजीवभाऊ राजकीय दृष्ट्या मागासलेला झालेला आहे. अनेक लोकांच्या पतसंस्था, सहकारी संस्था, दूध संस्था, एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता सावकार आल्याच्या नंतर आपल्याला कळेल की लिंगायत समाजाची काय शक्ती होती. ती लयाला गेलेली शक्ती आपल्याला परत मिळवायची दापकेकर साहेब. त्यासाठी हा सगळा जो काही प्रयत्न आहे तो आपल्याला यशस्वी करणं आवश्यक आहे. दुसरा विषय, संजीव भाऊ, मी ज्या कॉन्स्टिट्युन्सी मधून निवडून आलो नांदेड, तर लोकांनी मला विचारलं की तुम्ही काय केलं. म्हणून मी माझ्या खासदारकीच्या निधीमधून पहिल्याच वर्षी जेवढे लिंगायताचे सरपंच होते 40 गावातले 40 सरपंचाला बोलून घेऊन प्रत्येक लिंगायत सरपंचाला माझ्या निधीचे 10-10 लाख रुपये एका रात्रीतून 4 कोटी रुपये वाटून टाकले. मोजून बोलून सांगितलं. दिल्लीतले बरेच लोक बसलेले आहेत, हात वर करून सांगावे. त्या संपूर्ण लोकांना आपण 4 कोटी रुपये एका दिवशी दिले. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी 2 लिंगायतांच्या स्मशानभूमी आहेत. त्या दोन्ही लिंगायतांच्या स्मशानभूमीला दंडवे साहेब, आता तुम्ही जा डंकीनमध्ये, तारातीर्थला आणि शनी मंदिर 3 स्मशानभूमी आहेत. त्या 3 स्मशानभूमीला माझ्यातर्फे मी 50-50 लाखाचे 3 म्हणजे 1.5 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी आता त्याची उभारणी चालू केलेली आहे. ते खासदार झाल्यानंतर तू लिंगायत समाजासाठी काय केलास? माझं काम आहे लेखाजोखा देणं, माझं काम आहे तुमच्या पुढे माझं ऑडिट ठेवणं, माझं काम आहे तुमच्या पुढे माझं IT रिटर्न ठेवणं. तर तुम्ही काय केलं म्हणजे मला विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तिसरी गोष्ट, राज्यसभेमध्ये बसवेश्वरांच्या नावाने संपूर्ण राज्यातल्या जेवढे काही विद्यापीठ आहेत त्यांच्या नावानं एक केंद्र म्हणजे ज्याला आपण स्टडी सेंटर म्हणतो, बसवेश्वरांच्या नावानं स्टडी सेंटर चालू करावे. त्याच्यात पहिला विजय मिळाला सोलापूरच्या अहिल्यादेवी होळकर मध्ये. महात्मा बसवेश्वरांच्या नावानं पहिल्यांदा स्टडी सेंटर सुरू झालेलं आहे. संजीव, आता आपल्याला आपल्या मराठवाड्यामधल्या आपल्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी देखील महात्मा बसवेश्वरांच्या नावानं स्टडी सेंटर सुरू करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. बसवेश्वरांचे पुतळे उभे केले पाहिजेत काय? पुतळे उभं केले पाहिजेत, 100% केले पाहिजेत. परंतु त्याच्यासोबत आपला समाज पण बलिष्ठ झाला पाहिजे. बसवेश्वरांचा पुतळा आपण उभारतो पण त्याच्यानंतर काय होतं हे आमच्या नांदेडमधली शोकांतिका मला माहिती. बसवेश्वरांचा पुतळा उभा टाकला, मारामाऱ्या झाल्या, आंदोलन झाले, सगळं झालं, पण समाज एकत्रित आला का? बसवेश्वरांच्या जयंतीच्या दिवशी सगळ्या संघटना मिळून एकच रॅली काढते का? प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे हा प्रश्न, खासदार म्हणून मी तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. खासदार म्हणून मी लिंगायतांचा खासदार म्हणून झालो, तुम्हाला मला विचारायचा अधिकार आहे आणि 100% माझी ती इच्छा पण आहे. माझी तर एवढी इच्छा आहे बुरांडे साहेब की संपूर्ण मराठवाड्यामधले जेवढे आपले जे लिंगायत समाजातले मुलं आहेत त्या सगळ्या मुलांनी एकत्रित येऊन एक राजकीय दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या संघर्ष केला पाहिजे. त्याचा एक नमुना मागच्या आठवड्यामध्ये तेजस महाजनजी उठून उभं टाका, या लिंगायत तरुणाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातले 120 उद्योजक लिंगायत समाजातले गोळा करून आम्ही 1 आठवड्यापूर्वी सगळ्या 10 ते 15 हजार लोकांनी त्याला भेट दिली. ते लिंगायत उद्योजकता संमेलन आम्ही गेलो, याच्यासाठी टाळ्या वाजल्या. म्हणजे अशा प्रकारच्या तरुणांना आम्ही उभं करतो.
दाभटेकर साहेब या ठिकाणी सीओईपीचे आपले डॉक्टर हिरेमठ, राजेंद्र हिरेमठ या कार्यक्रमाचं उद्घाटन करून गेले. मला वाटतं बाबा कल्याणी पण आले होते, बाबा कल्याणच्या मिसेस आल्या होत्या. म्हणजे सगळ्या लिंगायत समाजाचे उद्योजक एकत्र केले आणि त्या उद्योजकांना स्फूर्ती मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचं चीज म्हणून त्या 120 उद्योगपतींना मी माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी श्रम परिवारासाठी 20 तारखेला दिल्लीला देखील त्या सगळ्या लोकांची पाठ थोपटण्यासाठी त्या लोकांना दिल्लीमध्ये बोलायला लागला. म्हणजे मी जे काही करतोय त्याचं केंद्रभूत आहे लिंगायत समाज. लिंगायत समाजामध्ये मला पहिले मी हुबळीला गेलो संजीव भाऊ, तेव्हा मला असं लक्षात आलं की या समाजामध्ये 57 पोट जाती आहेत म्हणले. मला खांडरे साहेब म्हणले ईश्वरांना, ते म्हणले 57 पोट जाती नाहीयेत, आपल्यामध्ये 138 पोट जाती आहेत. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की कुंभार, चांभार, मातंग, महार, कोळी, कोष्टी, शिंपी, सुतार, म्हणजे कानडी, म्हणजे दीक्षवंत, चिलवंत, बनचिगर असे अनेक प्रकारचे, म्हणजे हा सगळा समाज जर समजा एकवटला तर मला काल दिल्लीमधल्या केंद्रीय बैठकीमध्ये एका आमच्या तमिळनाडू, केरळमधल्या लोकांनी सांगितलं कि तुम्हारा समाज कर्नाटक में है, तेलंगाना में है, महाराष्ट्र के किनारपट्टी में है, लेकिन तमिळनाडू, केरला में भी तुम्हारा समाज है. म्हणजे दक्षिण भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समाजामध्ये माझ्यासारखा एकटा खासदार जेव्हा उभं राहिला तेव्हा माझ्या ताकदीने जे काही करता येईल ते मी करायला लागलो. पण हे केव्हा करू शकतो जर तुम्ही सगळेजण माझ्यासोबत राहिलात, तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात, तर मी त्या ठिकाणी तुमच्या नावाने कारभार करू शकतो. तुमच्या ताकदीमुळे मी पुढे जाऊ शकतो. अजून एक राज्यसभेमध्ये बसवेश्वरांच्या नावाने जो संसदपटू, जो संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो, कोणत्याही जातीचा असो, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपमची स्थापना केली आणि लोकशाहीची स्थापना केली. म्हणून महात्मा बसवेश्वरांच्या नावाने जो लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये चांगले प्रश्न मांडतो, वक्ता चांगला आहे आणि त्याचं वर्तणूक चांगलं आहे, कॅरेक्टर चांगला आहे, संस्कार चांगला आहे, त्या माणसाच्या नावानं जगज्योती महात्मा बसवेश्वर संसद रत्न पुरस्कार देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान मोदीजींकडे मागणी केलेली आहे. म्हणजे माझं काम आहे की मी काय करायला लागलो त्याच्या आणि आतापर्यंत काय केलंय, तर समाजासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं माझं आवश्यक आहे. कारण हे 6 वर्ष मी समाजासाठीच झटणार आहे आणि समाजाच्या साठीच माझं जीवन मी समर्पित करणार आहे. संजीव भाऊंनी माझ्यावर एक जबाबदारी टाकली ती मला अतिशय चांगली वाटली. कारण बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्रात डिक्लेअर झालं. खरं आहे संजीव भाऊ, ते फक्त 50 कोटी रुपये आपल्याला मिळाले. त्या 50 कोटीनं काहीच होणार नाही, कारण आपण जवळपास 1.5 ते 1.25 कोटी लोक आहोत. ते 50 कोटी तर तुमच्या आपल्या नांदेडच्या एकाच भागामध्ये संपून जातील. कारण माझे 5 कोटी 40 गावचे 40 लिंगायत सरपंचाने घेऊन टाकले एकाच दिवसात. 50 कोटी तर कुठल्या कुठे जातील. म्हणून आपण सगळेजण मिळून मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही नेतृत्व करा. माझी इच्छा आहे की हा जो बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामधल्या काही अटी आहे त्याच्यामध्ये काही ठराविक लोकांनाच फक्त फायदा मिळतो. माझं असं म्हणणं आहे की सरसकट संपूर्ण लिंगायत समाजाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे. सगळ्या बसवेश्वर आर्थिक विकास कोणी असो, त्याच्या नावापुढे लिंगायत असेल त्याने त्या आर्थिक विकास महामंडळाचा फायदा घ्यावा. फक्त एवढंच की तो माणूस गरीब असावा. श्रीमंताला पोट भरलेला आहे. माझी इच्छा आहे की त्या गरीब लिंगायत माणसाला त्याचा फायदा व्हावा आणि एवढा 18 पगड जातीचा असलेल्या समाजाला 50 कोटीने काही होणार नाही. संजीव भाऊ, आपण किमान 1000 कोटींची मागणी आपण करावी अशी माझी मनातून इच्छा आहे. कारण साहेबांकडे आता सरकारच्या माध्यमातून नेतृत्व, आपण दोघे जवळचे आहोत, आपण एकाच समाजातले आहोत. आपण सगळ्यांनी मिळून ताकदीने जर बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी जर मागितले तर हा समाजातला जसा यांनी प्रयत्न केला, 120 बेरोजगार तरुणांना पुढे आणलं, उद्योजकांना पुढे आणलं, हे छोटे छोटे प्रयत्न आपण या बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून करू शकतो. बोलायला खूप गोष्टी आहेत. मी गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये माझी उपस्थिती 98% आहे. मी 350 प्रश्न आतापर्यंत राज्यसभेमध्ये मांडलेले आहेत. मी आतापर्यंत 35 बिल मांडलेले आहेत, प्रायव्हेट मेंबर बिल मांडलेले आहेत. मी आतापर्यंत 67 वेळेला राज्यसभेमध्ये बोललेलो आहे. मी आतापर्यंत 0 आवर मध्ये बोललोय, स्पेशल पेन्शन मध्ये बोललोय. माझी अबसेंटी फक्त माझ्या घरी जर कोणी वारलं आणि माझ्या घरी जर लग्न असलं आणि गावात निवडणूक कोडगे साहेबांनी जर बोलवलं तर तेवढी माझी अबसेंटी आहे. माझी प्रेझेन्सी 98% आहे. पहिल्या सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत बसून असतो आणि मला लोक म्हणू लागले तू फारच जास्त बोलायला लागलास. तर मी म्हणलं मी बोलायसाठीच गेलेलो आहे संजीव भाऊ. मला पाठवलं देवेंद्रजींनी त्याच्यासाठीच, समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवलंय. माझ्या नांदेड एरियातल्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी बोललोय, महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजासाठी बोलण्यासाठी पाठवलंय. त्यामुळे मी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी मांडलंय म्हणून स्वतः काय अभिमानाने मी सांगत नाही. पण ते कर्तव्य जे आहे
माझं कर्तव्य म्हणून मी त्या ठिकाणी निभावलंय. आणि या काळामध्ये मी माझ्या मतदारसंघातले जे गोरगरीब तरुण आहेत यांना देखील पार्लमेंट दाखवणं, गॅलरी दाखवणं, राष्ट्रपती भवन दाखवणं, प्रधानमंत्री निवास दाखवणं, माझ्या क्षेत्रातल्या सगळ्या जवळपास 150 ते 200 तरुणांना मी गॅलरीमध्ये जाऊन त्यांना प्रत्यक्ष संसदीय कामकाज दाखवलेलं आहे राज्यसभा खासदार. म्हणजे जे काही मला करता येते, माझी बायको माझ्यावर सगळ्यात जास्त नाराज आहे. कारण मी महिन्यातले 2 दिवस देखील घरी राहत नाही संजीव भाऊ. कारण माझ्याकडे मणिपूर सारखं क्रिटिकल स्टेट दिलेलं आहे. ते हिंसाचारग्रस्त होतं, ते गेल्या 2 वर्षामध्ये ते शांत झालं. त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावली, त्याच्यानंतर तिथला मुख्यमंत्री बदलला. आता ते राज्य पूर्णपणे सुख शांती आणि समृद्धी आणि भरभराटीकडे चालू आहे. इलेक्शन आले की आमच्याकडे जबाबदारी असते. त्यामुळे पार्लमेंट एक पाय दिल्लीमध्ये, एक पाय मुंबईत, एक पाय मणिपूरमध्ये आणि गावाकडे दुर्लक्ष. त्यामुळे संजय कोडगेजी नेहमी माझ्यावर नाराज असतात की डॉक्टर साहेब तुम्ही नांदेडकडे येतच नाहीत. पण माझी तुम्हाला विनंती, एकदा केंद्रीय नेतृत्वाला सांगा की डॉक्टरला नांदेडकडे पण येऊ द्या. मी पूर्णपणे नांदेडच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे, नव्हे तर माझ्या समाज बांधवांकडे पण लक्ष द्यायला तयार आहे. माझी तुम्हाला एक शेवटची विनंती आहे की जे कोणी लिंगायत समाजातला लोकप्रतिनिधी असेल, नगरसेवक असेल, आमदारकीसाठी धडपड करणारा असेल, दंडवे साहेब असतील, विश्वासराव असतील, माझ्या राज्यसभा खासदारकीचा जेवढा तुम्हाला उपयोग करून घेता येईल तेवढा उपयोग करून घ्या. मी 6 वर्ष 2030 पर्यंत तुमच्यासाठी झटायला तयार आहे. आणि मी ज्या यात्रेमध्ये जे काय आश्वासनं लिंगायत समाजासाठी दिले त्यातले 50% आश्वासनं पूर्ण करून घेतले. आता हे 2 राम लक्ष्मण माझ्या सोबत आलेले आहेत. मी आता भरत आहे तुमच्या दोघांचा. तुमच्या पादुका सिंहासनावर ठेवून मी कारभार करायला तयार आहे. तुम्ही दोघं जण माझ्या सोबत राहा. डॉक्टर साहेब तुम्हाला म्हणायला लागलो, तुम्ही पण या. आता खूप दिवस झाला आता हॉस्पिटलची सेवा केली. आपण सगळेजण मिळून ताकदीनं या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लिंगायत समाजाला एकत्र करू. सगळ्या संघटना विखुरलेल्या एकत्र करू. बसवेश्वराची जयंती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकत्रच कशी निघेल याच्या दृष्टीनं प्रयत्न करू. नेत्याला वर बसू संजीव भाऊ, आपण खाली बसू. जेवढ्या संघटनाचे नेते त्यांना वर बसू, पण आपण सगळे खाली बसू आणि हा 18 पगड पोट जातीतला सगळा लिंगायत समाज एकत्र करू. लिंगायत समाजाची ही बैठक केल्याबद्दल आपल्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि इथून पुढे सांगतो की माझे 6 वर्ष आहेत, मोकळेपणानं सांगतो, ज्या लिंगायत समाजातल्या बेरोजगार तरुणाला, लिंगायत समाजातल्या राजकीय दृष्ट्या धडपड करणाऱ्या तरुणाला माझी जी काही मदत लागेल, केंद्रातले असेल, राज्यातले असेल, मी खासदार असेपर्यंत आपण सगळ्यांनी माझी मदत घ्यावी. आणि लिंगायत समाजानं माझ्यावर जे काही उपकार केलेत, कारण तुमच्यामुळे मी खासदार झालो, तुमच्या उपकाराची परतफेड करण्याची 2030 पर्यंत माझी पूर्णपणे तयारी आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लिंगायत समाज बलिष्ठ करावा आणि एका दिशेनं, एका ताकदीनं आपण सगळेजण मिळून पुढे जाऊ, एवढीच ईश्वरचं मी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.